एकदा आपल्या गावातून दुसऱ्या गावाला जायला निघाले. सोबतीला कुणी नव्हतं आणि दोन्ही डोळ्यांना दिसत नाही. काठीचा आधार घेत आपल्या खेडे गावातून ते निघाले. जे प्रज्ञाचक्षु असतात, दिव्यांग असतात, त्यांना काही विशिष्ट संवेदना शक्ती परमात्म्यानं बहाल केलेली असतात आणि मग दिसत नव्हतं तरी त्या काठीच्या आधारानं अंदाजानं एकंदर आवाज आणि त्या काठीचा आधार घेऊन ते बरोबर रस्त्यावर चालले. पण पुढे गेल्यावर रस्ता चुकला. या गावातून त्या गावाच्या रस्त्याने जाण्यापेक्षा डोंगराच्या दिशेने गेले. पुढे खोल दरी होती, जवळच ते होतं. आणखी 10-5 पावलं पुढे गेले तर त्या दरीत कोसळतील अशी परिस्थिती. तेवढ्यात एक लहान बालक आलं आणि सूरदास महाराजांच्या हाताला धरलं आणि ते बालक म्हणाले, बाबाजी पुढे जाऊ नका, पुढे दरी आहे, आपण माघारी या. हाताला धरून त्या लहान बाळानं सूरदासजी महाराजांना माघारी आणलं. सूरदास महाराजांना तो दिव्य स्पर्श जाणवला. ते दिव्य शब्द त्यांच्या कानातून मनापर्यंत पोहोचले. हे बालक नाहीये, हा माझा श्रीकृष्ण आहे, हा माझा ज्याचं मी भजन करतो तो माझा आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि म्हणून त्या बालकाला धरण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत त्या बाळानं महाराजांची बोट पकडली होती, पण महाराजांनी, सूरदास महाराजांनी त्याचा मनगट पकडण्याचा प्रयत्न केला. तो हातातला निष्ठून गेला, असा थोडा पुढे पळत गेला आणि उभा राहिला. कारण देव चतुर चतुर असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तो हाती कसा लागेल. त्या यशोदा माईनं गोपिकेंना सांगितलं होतं, हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही आसी धरू पाहता, हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी, हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी. हा ब्रह्मदेवालाही, ब्रह्मदेवाचं भाग्य लिहिणारा ब्रह्मविधी, ब्रह्माचंही भाग्य लिहिणारा हा परमात्मा ब्रह्मदेवाचा. आणि गोपिकांनो, तुम्ही याला धरू पाहता, हा सापडेल काय तुम्हाला? दुर्योधनानं सुद्धा बांधण्याचा प्रयत्न केला होता ना, हस्तिनापुरामध्ये गेला, त्याला बांधता येईल काय? मी म्हणतो, ज्या माता यशोदेचं एवढं पुण्य की जिच्याकडे तो बाळ म्हणून राहिला, तिलाही बांधता नाही आलं. मग ज्यांच्याजवळ एवढी पुण्य आहे त्यांना बांधता येत नाही, दुर्योधनासारखा पापी त्याला काय बांधू शकेल? आणि म्हणून भगवान असे पळत पुढे तेव्हा सूरदास म्हणू लागले, देवा मी तुम्हाला ओळख नाही, तुमचा दिव्य स्पर्श मला सर्व सांगून गेला आहे. तुमची ती दिव्य वाणी कानातून मनापर्यंत पोहोचलेली, तृप्त झालंय. आणि म्हणून देवा, आता तुम्ही हात सोडून पळाला तरी काय फार फरक पडणार नाही. तुम्हाला आमच्या हृदयातून जाता येणार. हात छोड कर जात है दुर्बल जानत मोय, मेरे हृदय से प्रभु जाय तो, मर्द कहाऊ तो. माझ्या हाताला सोडून जाताय देवा तुम्ही, म्हातारा माणूस आहे मी, माझ्या हृदयातून जाऊन दाखवा. अर्थात या जगामध्ये ईश्वराही पेक्षा व्यापक काय असेल, संत आहे. आणि अशा या संत मायबापांचं ऋण आमच्यावरती, म्हणून आमच्यावर ईश्वराचं ऋण, ग्रंथाचं ऋण आमच्यावरती, संतांचं ऋण. कर्मज निरंतर जागृती, आम्हाला सतत जागृत ठेवण्याचं काम. सत्यम वद धर्मंचर, हे आम्हाला सतत सांगत राहतात, बाबा सत्य बोलत राहा, सत्य मार्गाने चला, धर्माचरण करा, सदाचरण करा. आपल्या वाडवडिलांच्या, आपल्या संतजनांच्या, गुरुजनांच्या परंपरांचं स्मरण ठेवा आणि जीवनामध्ये पुण्य मार्ग सोडू नका. तुकोबाराय असं म्हणाले, माझ्या जीवनात मी एकच साधना केली, वाढता हा पुण्य धर्म केला.
दररोज एकच विचार केला, मला आज दिवसभरात जास्तीत जास्त पुण्य काय करता येईल. मग ते भजनातून, चिंतनातून, सेवेतून, इतरांना सन्मान देण्यातून, इतरांची सेवा करण्यातून, भगवंताचं स्मरण, ग्रंथांचं वाचन, संतांचं पूजन, काय काय मला त्या दिवशी करता येईल. वाढता हा पुण्य धर्म केला. आणि संत महात्मे आम्हाला या पद्धतीने जागृत ठेवतात. संतांचं ऋण आहे, मायबाप आपल्यावरती पितरांचं ऋण आहे, आणि आपल्यावरती भूतमात्रांचं ऋण आहे. अर्थात सर्व पशु पक्षादी सर्वांचं ऋण आहे. आणि म्हणून या ऋणातून उतराई होणं हे जीवांचं कर्तव्य आहे. मला वाटतं आजचा हा कार्यक्रम फार सुबुद्धीनं, सद्भावनेनं आयोजित, कारण अशा पद्धतीचा विचार सुचणं याला फार भाग्य लागतं. मला हल्ली लोक स्वतःचे वाढदिवस करतात, 5-5 लाख रुपये खर्च करतात. पण वामन बाबांसाठी, सवळाराम बाबांसाठी, आप्पा माऊलींसाठी, वासुदेव महाराजांसाठी एवढा मंडप घालायचा आणि एवढा भव्य कार्यक्रम करायचा. पूर्व पुण्याईनं त्याला पूर्व सुकृत पाहिजे, पूर्व पुण्याई पाहिजे. लोक हल्ली लग्नामध्ये स्वतःची घरात करायची असली तर लाखाची दारू पाजतात आणि लाखाची दारू उडवतात. सन्मानासाठी, भूषणासाठी लोक हल्ली वाहवत चाललेले आहे. जयेश महाराजांना, या सत्ता समितीला, या सर्व गुरु भक्तांना, तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देईन. आमच्या सगळ्या गुरुबंधू, पूजनीय कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, टाळकरी, आपल्या डोंबिवली, ठाणे, रायगड, मुंबई विभागातील आपले सर्व वारकरी, मी खूप मनपूर्वक आपल्याला धन्यवाद. कारण आपल्या विभागाची परंपरा राहिली. वामन बाबा, सावळाराम बाबांपासून परंपरा, जे करायचं ते मनापासून करायचं, करायचं ते भव्य दिव्य करायचं. आणि म्हणून आज आम्हाला अभिमानानं आम्ही महाराष्ट्रावर सांगतो. मी आज तिथे उभा आहे डोंबिवलीत म्हणून बोलतो असं नाही. माझ्या रेकॉर्डिंग आपण काढून बघा. तुम्हाला कधी मी संभाजीनगरमध्ये बोलताना दिसेल, कधी नाशिकमध्ये, कधी पुण्यामध्ये बोलताना दिसेल. कोकणाचं वर्णन करताना, कोकणाचे आदर्श घ्या सांगताना माझे अनेक व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्याचं कारण आहे, मला नेहमी अंतःकरणापासून 25 वर्षापासून मी येतो. बाठी हायस्कूलला तुम्ही अनेक वेळा बोलावलं, पनवेलला 25-25 हजार लोक कीर्तनाला, 300-300, 400-400 टाळकर, 10-10, 20-20 मृदंग. हे आम्ही, मी 15-20 वर्षापूर्वीच सांगतोय. आणि हा परमार्थाचा थाट, हे वैभव, ही सेवा, ही निष्ठा आजही कोकणाच्या प्रत्येक गावात, तालुक्यात, विभागात टिकून आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये आज आळंदीची वारी असू दे, पंढरीची आषाढी वारी असू दे, त्र्यंबकेश्वरची उद्याची वारी असू दे, त्या ठिकाणी कोकणातून आलेला वारकरी स्पष्टपणे कळतो, त्याची सेवा स्पष्टपणे जाणवते. आणि सगळे वारकरी एकमेकांमध्ये खुशबुश करतात. आपला भाग मागं पडला म्हणतात. आता कोकणातल्या माणसाकडून आपण शिकलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की ही सावळाराम बाबांची पुण्याई आहे, वामन बाबांची पुण्याई आहे, आप्पा माऊलींची, वासुदेव महाराजांची पुण्याई आहे. आणि त्या पुण्याईचं पुण्य स्मरण करण्याचा हा अत्यंत गोड श्रद्धा भावनेचा प्रयत्न जयेशजी महाराज पुढाकार त्यांनी घेतला आहे. उत्तम संकल्पना, उत्तम प्रकारचं नियोजन, आणि त्यातून संपन्न होणारा, सुसंपन्न होणारा हा उत्सव. मग हे महात्मे येतात कशासाठी, यांचं ऋण आमच्यावर कशामुळे आहे? त्याचं कारण आहे, ते स्वतःसाठी येतच नाही. स्वतःच काही शिल्लकच राहिलेलं नाही, येतोय कशा? स्वतःच संपूर्ण जीवन ईश्वरमय झालं. आता मला सांगा, एखादी नदी, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना, जी कोणती नदी, आपण उल्हास नदीच्या तीरी आहोत, प्रत्येक नदी प्रवाहित होते आणि समुद्राला जाऊन मिळते. आपण समुद्र तटाजवळ आहोत. आता समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर नदीचं वाहन संपलं, पुढे वाहनाची तिला गरज काय? तसं जीव हा तोपर्यंतच जीव स्वरूप असतो जोपर्यंत तो देवाला जाऊन भेटत नाही, देव स्वरूप होत नाही. ब्रह्मेशाना परवते, वाढण्याची नाही जीवाते. ब्रह्मपद मिळालं की त्याच्यामुळे जीवाचं कर्तव्य संपलं, तो देव स्वरूप झाला. आता महात्मे हे देव स्वरूप झाले. देव पहावया गेलो, तेथे देवची होऊन.
म्हणून ज्ञानिया पुरुषा कर्तव्य करू सरले, जो ज्ञानी महात्मा आहे कर्तव्य संपलेलं आहे. 4 भक्त सांगितले. चतुर्विधा भजन्ते मा जना सुकृतिनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानेच भरत. आर्त तो आरतीचे व्याजे, जिज्ञासु तो जाणावया लागी भजे, तिजे तेने इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथियाचे ठाई काहीची करणे नाही, ऐसा भक्तु एकूपाही ज्ञानी आयो. मला वाटतं ज्ञानोबा तुकोबा याने आमचे सर्व संत, वामन बाबा, सावळाराम बाबा हे सर्व संत हे त्या ज्ञानी भक्ताच्या मांदी आळीतले अवतारी सत्पुरुष आहे. यांना स्वतःला काही मोक्ष मिळवायचा नाही, स्वतःला कोणतं काही देवाकडून मागून साकडं घालून काही घ्यायचं नाही. कारण ज्यांच्या जीवनातील कर्तव्यही संपलं आणि प्राप्तव्यही संपलं. कामना